हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहे जबरदस्तीचे लग्न भाग 1. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती, पण आतल्या वातावरणात कमालीचा तणाव होता. काचेच्या मोठ्या खिडकीतून मुंबईची स्कायलाईन दिसत होती. त्या खिडकीसमोर पाठ करून एक उंच तगडा तरुण उभा होता. अंगात गडद निळ्या रंगाचा अरमानीचा सूट, पांढरा शुभ्र शर्ट आणि परफेक्टली सेट केलेले केस. तर हा होता आर्यन राजवाडे. राजवाडे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा एकमेव वारसदार. बिझनेस वर्ल्डमध्ये त्याला द रूड टायकॉन म्हणून ओळखलं जायचं. त्याचं व्यक्तिमत्व जितकं डॅशिंग होतं, तितकाच त्याचा स्वभाव तापट होता. त्याच्या शब्दाबाहेर कोणी गेलेलं त्याला चालत नसायचं. सर, तो मयंक दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्याने कंपनीचे कॉन्फिडन्शियल डेटा लीक्स केले आहेत, त्याचा सेक्रेटरी समीर घाबरत येऊन म्हणाला. आर्यनने हातातला क्रिस्टल ग्लास टेबलावर जोरात आदळला. त्याचा जबडा रागाने आवळला गेला होता. माझ्या डोळ्यात धूळ फेकून तो देश सोडणार? समीर, माझी लॅम्बोर्गिनी बाहेर काढ. आज त्याला मी स्वतः गाठणार आहे. तसं आर्यनने वेगाने ऑफिसच्या बाहेर पडला. त्याची चालण्याची स्टाईल, त्याचा तो ऑरा पाहून तिथल्या कर्मचाऱ्यांची बोलती बंद झाली होती. लिफ्टमधून खाली येताना त्याने आपल्या हाताची स्लीव्हज थोडे वर दिमटली होते, ज्यातून त्याचं महागडं रोलेक्स घड्याळ चमकत होतं. द हॉर्सेस. मुंबईच्या कोस्टल रोडवर आर्यनची काळी लॅम्बोर्गिनी वाऱ्याशी स्पर्धा करत होती. त्याने मयंकचा पाठलाग सुरू केला होता. मयंक एका टॅक्सीने एअरपोर्टच्या दिशेने निघाला होता. ट्रॅफिकमुळे आर्यनने आपली गाडी एका मॉलच्या बाहेर उभी केली आणि तो मयंकला पकडण्यासाठी गर्दीत शिरला. आर्यनचा राग आता अनावर झाला होता. तो धावत असताना समोरून येणाऱ्या लोकांकडे त्याचं लक्ष नव्हतं. तो फक्त मयंकच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. आणि अचानक एका वळणावर आर्यनची धडक एका तरुण मुलीशी झाली. ती मुलगी हातात आयपॅड आणि कॉफीचा कप घेऊन फोनवर कोणाशी तरी बिझनेस कॉलवर बोलत होती. धडक इतकी जोरात होती की तिच्या हातातला कॉफीचा कप हवेत उडाला आणि थेट आर्यनच्या पांढऱ्या शर्टवर सांडला. तिचा आयपॅड जमिनीवर फेकला गेला. ओ माय गॉड, ती मुलगी ओरडली. धक्क्यामुळे तिचा तोल गेला आणि ती मागे पडणारच होती. क्षणार्धात आर्यनने तिची कंबर आपल्या हाताने वेढली आणि तिला सावरलं. तो क्षण जणू धिजला होता. भरगच्च गर्दीतही त्या दोघांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या होत्या. ती मुलगी होती ईश्वरी. मॉडर्न, इंटेलिजंट आणि एका मोठ्या जाहिरात कंपनीत क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करणारी. तिने काळ्या रंगाचा फॉर्मल ब्लेझर आणि ट्राउझर घातली होती. तिचे केस हाय पोनीटेलमध्ये बांधलेले होते आणि कानात छोटे गुरांचे टॉप्स होते. तिचा सुगंध, परफ्यूम इतका मोहक होता की आर्यनचा राग एका सेकंदासाठी कुठेतरी विरघळला. ईश्वरीने तिचे मोठे डोळे उघडले. तिने पाहिले की एक अत्यंत हँडसम पण रागीट दिसणारा माणूस तिला पकडून उभा आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर रागाचे आणि आश्चर्याचे संमिश्र भाव होते. आर यू क्रेझी? दिसत नाहीये का समोर? ईश्वरीने स्वतःला सावरत आर्यनचा हात झटकला. तसा आर्यन भानावर आला. त्याने आपल्या शर्टकडे पाहिले, जो कॉफीने खराब झाला होता. माझा शर्ट बघ. आणि मी एका महत्त्वाच्या कामात होतो, तो जोरात ओरडला. ईश्वरीने आपले आयपॅड उचलले आणि त्याच्याकडे एक डेअरिंग लुक टाकला. मिस्टर, घाई तुम्हाला होती, मला नाही. माझ्या आयपॅडची स्क्रीन क्रॅक झाली आहे. त्याचं काय?
एवढा मोठा अक्राळ-विक्राळ देह देऊन धावताय, तर डोळे खरे ठेवून आलात का? तसा आर्यन चकित झाला. आजपर्यंत त्याला मिस्टर राजवाडे सोडून कोणी उलट उत्तर दिलं नव्हतं. तुला माहिती आहे तू कोणाशी बोलतेस? आर्यनने आपले डोळे बारीक करत विचारले. कोणीही असा, मला फरक पडत नाहीये. वेळेची किंमत शिका, मग आरडाओरडा करा. आय हॅव अ मीटिंग. ईश्वरीने घड्याळाकडे पाहिले. तिचे केस झटकले आणि ती फटकळ पाडत लिफ्टच्या दिशेने निघून गेली. आर्यन तिथेच उभा राहिला. मयंक कुठल्या कुठे पळून गेला होता, पण त्याचं लक्ष आता मयंककडे नव्हतं. त्याच्या मनात त्या मुलीचं ते बेधडक बोलणं घर करून बसलं होतं. इंटरेस्टिंग. खूपच जास्त ॲटिट्यूड आहे हिच्यात. आर्यनच्या ओठावर एक तिरकस हसू आलं. त्याने शर्टच्या बटनाकडे पाहिले. तिथे तिचं एक प्लॅटिनमचं ब्रेसलेट अडकलं होतं, जे धडकेच्या वेळी निसटलं असावे. त्याने ते ब्रेसलेट काढलं आणि आपल्या हाताच्या मुठीत घट्ट धरलं. ईश्वरी, नाव तर कळलं नाही, पण या ब्रेसलेटच्या बहाण्याने तुला नक्कीच शोधून काढेन. ईश्वरीची ऑफिस लाईफ. इकडे ईश्वरी बसमध्ये नाही तर तिच्या स्वतःच्या ऑडी कारमध्ये बसली आणि ऑफिसला पोहोचली. ती प्रचंड वैतागली होती. काय झालं ग? एवढी वैतागली का आहेस? तिची मैत्रीण रिया तिला विचारली. एक अरोगंट मॅन भेटला होता मॉलमध्ये. स्वतःची चूक आणि वरून माझ्यावर ओरडत होता. माझं फेवरेट ब्रेसलेट पण कुठेतरी हरवलंय तिथेच, ईश्वरी चिडून म्हणाली. तिने लॅपटॉप उघडला आणि कामाला सुरुवात केली, पण नकळत तिच्या डोळ्यांसमोर त्या अनोळखी माणसाचा तो रुबाबदार चेहरा बार येत होता. जो कोणी होता, पुन्हा समोर न आलेलाच बरा, ती स्वतःशीच पुटपुटली. पण तिला काय माहीत होतं की नियतीने त्यांची ही जबरदस्तीची भेट आधीच ठरवून ठेवली होती. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय. काळजी